फायनल डे आणि या फायनल डेच्या दिवसामधील आपण हा पहिला मॅच मैदान एशियात मध्ये पाहतोय. चिंतामणी स्फूट उमेला फाटा अँड सायनाथ स्फूट नवीन फाडा या दोन टीम मध्ये टॉस जिंकला तो म्हणजेच सायनाथ स्फूट नवीन फाडा टीमनं शतक स्वीकारलाय. पंचांचा लेटेस्ट प्लेचा या ठिकाणी इशारा आला. पहिलं षटक टाकण्याकरिता जयेश पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा हा मॅच आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर मग पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सायनाथ स्पोर्ट टीमकडनं जयेश तांबडी हा गोलंदाज आपण पाहतोय. दुसरा बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग दुसऱ्या बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. फटका फसला. विशालला मात्र या ठिकाणी परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. माझी गाव देवी तू माय ग, आई एक वीरा माझी गाव देवी तू माय ग, आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग, हे आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग. धन्यवाद डीजे. दुसऱ्या बॉल वरती मात्र विकेट प्राप्त केली आहे. यावेळेस आपण हा तिसरा बॉल पाहिला तर मग तेज तरार होता. बॅटर आपण पाहिलं तर नरेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. थोडेसे सप्पल क्रॉस झाले होते. हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहिलं तर मग जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्या प्रकारचा फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला नाही या बॉलवरती. आणखी एक बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल का या मैदानावरती आपण पाहिलं तर मग 2 विकेट मिड ऑन ओव्हर देखील आपण पाहिलेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग तो कारनामा संतोष डावळेने केला. जीवदानी स्पोर्ट गिरीट टीमच्या खेळाडूंनी. यावेळेस आपण पाहिलं तर मग झेल मात्र झाली आहे ड्रॉप या ठिकाणी परंतु रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे की मग नाही हे देखील तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून क्लिअर केलं जाईल. आउटफील्ड अंपायरने मात्र हा निर्णय तिसऱ्या अंपायर पर्यंत पोहोचवला गेला. डिसिजन पेंडिंग आहे. बघूया काय घडते काय बिघडते. कोणाच्या बाजूने हा निर्णय लागला जाईल हे देखील आपल्याला क्लिअर जरूर पाहायला मिळेल. आणि डिसिजन आहे नॉट आउट. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर मग हात फक्त लागला होता. काही हाताचा वरचा भाग आहे तो इष्ट्यानं लागला होता. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. फलंदाज बाद.
पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चिंतामणी स्फोट उमेला फाटा टीमची धावसंख्या झाली आहे 2 बाद 2 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग संतोष कोम सरांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. बॉल देखील आला होता परंतु आपण पाहिलं तर मग चेंडू आणि बॅट याच्यामध्ये जे कनेक्शन व्हायला हवं होतं ना ते झालं नाहीये. डॉट बॉल. यावेळेस आपण पाहिला तर काय जबरदस्त हा फटका मात्र एक्झिक्यूट केलाय. स्कूफचा फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता आला हा षटकार. धन्यवाद. अडीजे दीपेशच्या बॅट मधनं हा फटका आपण पाहिला. 6 धावांकरिता षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 18 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले तर या षटकातील 4. अजून सुद्धा 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या बाहेर. फाईन लेगच्या दिशेनं आलाय हा आणखी एक महत्वाचा चौकार. 4 रन. धन्यवाद. अडीजे दोघांना पण नवीन सांग नंतर त्यांचा पण गेला तर नवीनच द्यायला लागेल त्यांना पण. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चला टॉस साठी या. युक्ती 11 वालेपडा आणि गावदेवी स्फूट पुमण. युक्ती 11 वालेपडा आणि दुसऱ्या बाजूने असणारी टीम गावदेवी स्फूट पोमण. 2 टीम मध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. शिवरामजी शेलका साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. मॅच क्रमांक आपण पाहिला तर दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आहे रवींद्रदादा स्मृती चषक, दुसऱ्या बाजूने आहे गावदेवी स्फूट षष्टीकरपाडा. गावदेवी षष्टीकरपाडा असा कॉल आला होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग टॉसचा निकाल आपण पाहिला तर गावदेवी पोमण टीमच्या बाजूने लागलाय. शुभेच्छा द्या आपण आणि पुन्हा एकदा यस वालेपाडा टीमच्या बाजूने लागलाय. टॉस जिंकला. डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. समोरच्या संघाविरुद्ध कधी मॅच झाला होता का? समोरच्या संघावरली तर मला तर नाही आठवत का मॅच झालाय असं. निश्चितच फर्स्ट टाइम मला वाटतं मॅच होणार आहे. निश्चितच या मॅच मध्ये काय गेम प्लेइंग केली जाईल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. असे कुठले गोलंदाज आहेत तुमच्याकडे? निश्चितच त्यांच्याकडनं चांगली बॉलिंग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. सिच्युएशन नुसार गोलंदाजी आम्ही चांगले प्लेयरला देण्याचा प्रयत्न करू आणि 3-4 बॉलर आम्ही आहेत
ते आम्ही चॉईस करून देऊ एकामेकांना. एकंदर तुमची तयारी कशी राहिली आहे रवींद्रदादा स्मृती चषकाची? प्रॅक्टिस तर चांगलीच चालू आहे, पण आता चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. इथेच टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. यावेळेस तुम्हाला मात्र बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना साधारण 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातील? 35 ते 40. तुमच्या टीममध्ये असा कुठला बॅटर आहे तो सध्या चांगल्या टचमध्ये बॅटिंग करतोय? हेमन आहे, राहुल आहे. येस, बेस्ट ऑफ लक, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहिला तर ऑन झालाय आणि पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आलाय हा शौकार. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ वसई, तरखड व्यावसायिक, बुलंद आवाज दर्शनजी टपके. थँक्यू सो मच. थँक्यू विजय सर. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करताना पाहिलं आपण मिस्टर अविनाश किणी यांना. एक आक्रमक फलंदाज पाहतोय आपण सायनात नवीन पाडाचे. यावेळेस पाहिलं तर चेंडू होता तेच तरार, परंतु पंचांनी पकडले. खूपच ऑप्शनच्या बाहेर पिच केलं होतं. याच कारणास्तव पाहिलं तर एक अवांतर धाव व्हाईटच्या रूपामध्ये ऍड होते स्कोर बोर्डवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. विशाल बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा लोअर फुल टच चेंडू. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं विशाल यांना. चोवीस धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलंय, परंतु ते पार करण्यासाठी 23 धावांचं एक आव्हान ठेवलेलं आहे. यावेळेस पाहिलं फटका चांगला आहे, सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. स्लॉट मध्ये चेंडू हाताळला होता आणि सरळ त्या चेंडूला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी डिस्पॅच केलं होतं अविनाश किणी यांनी. स्टँड अँड डिलिव्हर, अप्रतिम फटका. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशालांचा विचार केला तर आक्रमण करण्याचं काम केलं. यावेळेस पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून पॉइंट आणि कव्हरच्या मधून सरळ गेलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. 4 धावांसाठी या चेंडूवरती पुन्हा एकदा पाहतोय आपण चौकार आलाय. पाहिलं तर आक्रमण केलंय मिस्टर अविनाश किणी यांनी. यावेळेस पाहिलं फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय. शतरक्षक पाठलाग करतोय चेंडूचा आणि बघूया कोण जिंकते. शतरक्षक जिंकतो का चेंडू जिंकतोय? परंतु शतरक्षक जिंकले आणि चांगलं शतरक्षक पाहतोय आपण डीप फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल धाव. या सिंगल धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 16 या आकड्यावरती. तर असं वाटते चिंतामणी पापडी संघ बॅकफुटला गेल्या पूर्णपणे. 13 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका पूर्णपणे सामन्याचं चित्रकरण बदलू शकतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर डेलस्कोप खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचा फेस पाहिलं तर अगोदर क्लोज झालं होतं आणि त्याच्यानंतर चेंडू येऊन टोवरती लागला. हा शेवटचा आला चेंडू निर्धाव. या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 16 या आकड्यावरती. बिनगडी बाद 16 धावा. फक्त आणि फक्त 12 चेंडूवरती 7 धावांची आवश्यकता असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती मिस्टर तुलसीराम सांबरे. सात धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. सायनात नवीन पाडाला अविनाश किणी यांचा विचार केला तर सातत्याने सायनात संघाचे एक आधारस्तंभ आहे. त्यांच्या आज प्लेइंग 11 मध्ये मला सिद्धेश दिसत नाहीये. ते सुद्धा एक डावखुरा चांगले फलंदाज. यावेळेस पाहतो ओव्हरपेच चेंडू होता. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडूला सरळ पाठवून दिला 6 धावांसाठी षटकार. फक्त आणि फक्त आता एक धावेची आवश्यकता असेल.
रात्री संध्याकाळी फक्त आणि फक्त 1 धावांची आवश्यकता असेल शेवट. बघूया आणि हा पुन्हा एकदा उंचावर मारला फटका. चेंडू बराच कार हवेत आहे आणि उंची तितकीच आणि लांबी सुद्धा तितकीच. षटकार आल्याने विजयाचा षटकार अविनाश यांच्या बॅट मधून आलाय. सामना विजय झालाय तो साईनाथ नवीन पाडा संघ हळक चिंतामणी स्पोर्ट्स उमेय फाटा. चांगला खेळ केला होता परंतु धावसंख्या थोडीशी कमी ठेवल्या त्याच कारणास्तव पाहिलं तर तुम्ही सुद्धा बॅकफुटला गेल्यात. यानंतर